सर्वप्रथम खूप छान प्रचार चालू आहे आणि जे काही घाणेरडे राजकारण चालू आहे, मराठी माणसाची जी गळचेपी करण्याचा प्रयत्न चालू आहे, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा जो डाव चालू आहे, हा धोका लक्षात घेता आज मी मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांचे आभार व्यक्त करतो, जेणे की त्यांनी मराठी माणसासाठी झटणाऱ्या सन्मान्य राजसाहेब ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना व सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरेंचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या 2 अधिकृत उमेदवारांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे, जेणे की आपल्याला एकत्र येऊन मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी कसा हा लढा उभारता येईल व जिथे जिथे आपली गळचेपी होत आहे त्या गोष्टीला कसा आळा घालता येईल ह्या प्रयत्नामध्ये आम्ही आहोत। मराठीसाठी आम्ही दोघं आज इकडे ठामपणे उभे आहोत। आम्ही जर शंडू टोकून उभे आहोत तर ही मराठी माणसाची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांनी आमच्या पाठीशी सन्मान्य राजसाहेब ठाकरे, सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी त्यांनी उभं राहावं, जेणे की तो जो लढा आहे मराठीसाठी, ज्या लढ्यासाठी आज मराठी एकीकरण समितीने आम्हाला पाठिंबा दिला आहे, त्याला बळ मिळेल आणि मराठीचा विजय होईल। त्यासाठी जनतेने सुद्धा आमच्या पाठीशी उभं राहावं। ते विविध आता जो प्रचार चालू आहे आपला, ज्या पद्धतीने आम्ही जनतेमध्ये जातो आहे, तिकडे गेल्यावरती आम्हाला जनतेमध्ये प्रचंड रोष सत्ताधारी पक्षाच्या विरुद्ध आम्हाला जाणवतो आहे, ज्याच्यामध्ये ह्यांनी बिनविरोधचा जो काही घोळ घालून ठेवला आहे। त्यांना माहिती आहे की मराठी माणसाने, मराठी नेतृत्वाने त्यांचा EVMचा जो घोळ आहे, याद्यांचा जो घोळ आहे, वोट चोरीचा जो घोळ आहे तो समोर आणला। मग शेवटी चोर हा चोरी करणारच, मग चोरी करण्यासाठी त्यांनी एक नवीन प्रकार समोर आणला, तो म्हणजे बिनविरोधचा। आता ही गोष्ट जनतेने ओळखावी की जो तुमचा लोकप्रतिनिधी बिनविरोध निवडून आला आहे, तो जर तुमच्या मतांवर निवडूनच आला नाही, तो तुमची कामं का करेल? तो तर पैशाच्या जोरावर, दमदाटीच्या जोरावर, यंत्रणेच्या जोरावर निवडून आला आहे। तर ह्या गोष्टीचा जो रोष आहे जनतेमध्ये, तो आम्हाला जेव्हा आम्ही डोर टू डोर प्रचार करतो त्याच्यामध्ये आम्हाला जाणवतो आहे। जनता ही ठाकरेंच्या बाजूने ठामपणे उभी आहे आणि 15 तारखेला ठाकरेंच्या उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्रभर जेवढे 29 महानगरपालिका आहेत तिकडे जनता ही ठाकरेंच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देणार आहे, असं जनतेनेच आम्हाला ग्वाही दिली आहे। आणि ह्याचा जो पुरावा आहे तो आपल्याला 16 तारखेला निकालामध्ये दिसून येईल। मराठी माणसाचा हा विजय होईल। मराठी माणसाला जे मुंबईमधून, महाराष्ट्रामधून हद्दपार करण्याचा जो काही घाणेरडा डाव चालू आहे, त्या डावावरती एक आळा आणण्याचा प्रयत्न जो सन्माननीय राजसाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे साहेब करतायत, त्याच्यामुळे जनता आमच्या सोबत आहे आणि ते आपल्याला दिसून येईल। धन्यवाद। सर्वप्रथम मी मराठा एकीकरण समितीचे आभार मानतो। त्यांनी दिलेला पाठिंबा हा एक मराठी माणसासाठी आहे। प्रचार आमचा चांगला चालू आहे, लोकांचा पाठिंबा पण भरघोस मिळत आहे। लोकांचा पाठिंबा भरघोस मिळत आहे। जसं आम्ही प्रचार करतो आहे तसं लोकांचा पाठिंबा भरपूर भेटतो आम्हाला। आम्ही मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य इथून आलो आहोत आणि कल्याण डोंबिवली सहअध्यक्ष म्हणून मी